श्री स्वामी समर्थ. धनुराशीचा स्वामी साक्षात देवगुरु बृहस्पती आहे, जो ज्ञानाचा अथांग सागर, धर्माचा रक्षक आणि मानवी जीवनातील भाग्याचा खरा अधिपती मानला जातो. या राशीचे तत्व अग्नी असल्यामुळे या जातकांच्या नसानसात सदैव पुढे जाण्याची एक वेगळीच ऊर्जा आणि अभेद्य जिद्द असते, ज्यामुळे ते कधीच संकटांपुढे हार मानत नाहीत. त्यांच्या अंतःकरणात असलेला विलक्षण प्रामाणिकपणा, मोठेपणाची ओढ आणि सत्याचा शोधाची तळमळ त्यांना मोठ्या गर्दीतही वेगळे ठरवते. मात्र याच गुणांमुळे अनेकदा त्यांना जीवनाच्या वाटेवर भीषण अडथळे, नाहक अपयश किंवा कामाचा प्रचंड विलंब त्यांना सहन करावा लागतो. कारण नियती त्यांना भविष्यातील मोठ्या टप्प्यांसाठी आणि महान धड्यांसाठी तयार करत असते. धनुराशीच्या लोकांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा, बृहस्पती हा केवळ ग्रह नाही, तो तुमचा आत्मिक मार्गदर्शन करणारा देखील आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात प्रचंड अडथळे येतात, तेव्हा तेव्हा समजा देवगुरु तुम्हाला आणखीनच मजबूत करत आहेत. जो माणूस कठीण परिस्थितीतही खचत नाही, त्यालाच नियती सर्वात मोठं बक्षीस देते, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. म्हणूनच तुमची जिद्द हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, ती तुम्ही कधीही सोडू नका. श्रद्धा ठेवा आणि वाट पहा, यश तुमच्याच दारी येणार आहे. मागील काही काळ तुमच्यासाठी अत्यंत कठीण गेला असून मानसिक ताण, गोंधळलेले निर्णय आणि सततची धावपळ यामुळे तुमचे मन हे विचलित झाले होते. काहींना आर्थिक चणचण भासली, तर काहींना जवळच्या नातेसंबंधांमध्ये अत्यंत कटू आणि हृदयद्रावक अनुभव देखील आले. पण आता परिस्थितीचं चक्र हे वेगानं फिरू लागलं आहे. आकाशातील ग्रहस्थिती आता एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक संदेश देत आहे, जिथे बृहस्पती आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी तुमच्या भाग्याची कवाडे उघडण्यासाठी आता सज्ज झाला आहे. त्यालाच शनीचे स्थैर्य आणि चंद्राची शीतलताही साथ देणार आहे. त्यामुळेच जे येणारे पुढचे 15 दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही रहस्यमय घटना घडवून आणतील, ज्या केवळ तुम्हाला भौतिक यश देणार नाहीत, तर तुमच्या आत्म्याला सर्वोच्च आनंदाची अनुभूती देखील करून देणार आहेत. ही वेळ म्हणजे जणू घोर काळोखानंतरची उजाडलेली तुमच्यासाठी एक तेजस्वी पहाटच आहे. तुमचे जे मन आतापर्यंत नैराश्यात हरवले होते, जी स्वप्न अपूर्णतेच्या उंबरठ्यावर थांबलेली होती आणि ज्या संधी तुम्हाला आजपर्यंत खूप दूर वाटत होत्या, त्या आता नियती स्वतः तुमच्या दारात नेऊन ठेवणार आहे. कारण धनुराशीचा सुवर्णकाळ हा खऱ्या अर्थाने आत्ता सुरू झाला आहे. धनुराशीच्या लोकांनो, बघा, अनेक जण मला विचारतात की इतके कष्ट केले, इतकी प्रार्थना केली, तरी यश का मिळत नाही. मी त्यांना एकच सांगते, ज्या झाडाला सर्वात गोड फळं यायचे असतात, त्यालाच माळी सर्वात जास्त पाणी घालतो, सर्वात जास्त त्या झाडाची काळजी घेतो. तुमच्या आयुष्यात देखील हा कठीण काळ म्हणजे देवाने तुमच्यावर टाकलेली सर्वात मोठी माया आहे. आता ग्रहांची साथ मिळाली आहे. फक्त मनातील शंका दूर करा आणि पूर्ण विश्वासाने पुढे चला. यश तुमचंच आहे, परिवर्तन अटळ आहे. या 15 दिवसातील सर्वात पहिली आणि मोठी आनंद वार्ता म्हणजे तुमच्या कुटुंबात पुन्हा निर्माण होणारी एकात्मता आणि आनंद. घरांमध्ये असलेला जुना तणाव, वैचारिक मतभेद किंवा दुरावा आता कायमचा संपणार असून एखादी शुभ घटना, जसे की संतती सुख, विवाहाचे योग किंवा नवीन मालमत्तेची खरेदी तुमच्या घरात ही हास्याची कारंजी फुलवेल. यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाग्याचा अकल्पित वरदहस्त, ज्यामुळे तुमची अनेक वर्षांपासून जी प्रलंबित असलेली सरकारी कामे होती, कोर्टाच्या काही फाईल्स होत्या किंवा परदेश प्रवासाच्या मार्गातील ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या, आता देखील त्या जादू झाल्यासारख्या दूर होतील. कारण काळ आता तुमच्या बाजूने धावत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर पैशांचा ओघ आता वाढणार असून जुने अडकलेले कर्ज किंवा जुनी येणी ही वसूल होईल. व्यापाऱ्यांना मोठे आणि फायदेशीर करार मिळतील, तर नोकरी करणाऱ्यांना देखील पदोन्नती किंवा बोनस मिळण्याचे देखील या ठिकाणी योग जे आहे ते प्रबळ आहेत, ज्यामुळे तुमच्या हातात हा पैसा टिकू लागेल. धनुराशीची मूळ ओळख म्हणजे नवनवीन अनुभव घेण्याची वृत्ती, आणि याच वृत्तीला साजेसा एखादा प्रवास या काळात घडेल. या केवळ सहलीपुरता मर्यादित नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याला नवीन दिशा आणि नवीन संधी मिळवून देणारा ठरणार आहे. कारण या कालावधीत तुमच्या कार्यक्षेत्रात देखील मोठे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार मोठी संधी देखील स्वतःहून त्यांच्या समोर चालून येईल. जुन्या सहकाऱ्यांकडून अनपेक्षित मदत देखील मिळणार आहे. तुमच्या नेतृत्व गुण आता उजळून निघतील, ज्यामुळे वरिष्ठ देखील तुमच्या कामाची आता दखल घेतील आणि समाजात देखील तुमचा मान सन्मान वाढवणारी एखादी घटना देखील घडू शकते.
आरोग्याच्या बाबतीतही हा काळ अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. दीर्घकाळापासून सतावणारे जे जुने आजार होते, थकवा किंवा मानसिक अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल आणि शरीरात एक नवीन ऊर्जा संचारल्यासारखी तुम्हाला आता जाणीव होईल. या सकारात्मक ऊर्जेचा वापर नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी तुम्ही करू शकता, कारण सध्या ग्रहांचे पाठबळ तुमच्या प्रत्येक कष्टाला सोन्याचे स्वरूप देणार आहे. महत्वाचं म्हणजे या काळात तुमचे गुप्त शत्रू किंवा तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक हे आपोआपच तुमच्या मार्गातून बाजूला होणार आहे, कारण देवाचा न्याय हा आता तुमच्या बाजूने होणार आहे. तुम्हाला कुणाशीही वाद घालण्याची आता गरज पडणार नाही. तुमची बुद्धी आता अधिक प्रलब्ध होईल आणि गुंतवणुकीने केलेले निर्णय भविष्यात तुमच्यासाठी कुबेराचा खजिना ठरू शकता. फक्त घाईघाईत कोणताही दस्तऐवजावर स्वाक्षरी तुम्ही करू नका. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मिळेल. धनु राशीच्या लोकांनो, माझ्या प्रिय बांधवांनो, हे 15 दिवस तुमच्यासाठी एखाद्या अमृत काळासारखे आहेत. घरात सुख शांती यावी म्हणून दर शुक्रवारी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून देवाची मनोभावे प्रार्थना करा. ज्या कामात वर्षानुवर्ष अडथळे येत होते त्या कामाची फाईल आता परत उचला, कारण वेळ आली आहे. पैशाच्या बाबतीत सांगते, जे येईल ते मोजून मापून खर्च करा. उधळपट्टी टाळा. बृहस्पतीची कृपा तुम्हाला टिकवायची असेल तर दानधर्म करणे विसरू नका. 1 रुपये दिलेलं दान 10 रुपये म्हणून परत येतो. सर्वात विलक्षण अनुभव म्हणजे दैवी स्पर्श आणि आत्मिक समाधान. तुम्हाला या काळात स्वप्नातून काही संकेत मिळतील किंवा अशी एखादी घटना किंवा अनुभूती येईल ज्यामुळे तुम्हाला खात्री पटेल की आजवरची तुमची प्रत्येक धडपड ही कधीही व्यर्थ नव्हती, तर ती एका मोठ्या आनंदाची तयारी होती. हा काळ अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून बेसनाचे लाडू किंवा पिवळी फळे मंदिरात अर्पण करावीत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी आणि दररोज शांत चित्ताने ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गायीची सेवा करून तिला गुळ आणि हरभरा डाळ अर्पण केल्यास, विष्णू मंदिरात तुपाचा दिवा लावल्यास तुमच्या कुंडलीतील गुरु अधिकच बलवान होऊन तुम्हाला अनपेक्षित फळ देखील लवकरात लवकर यामुळे मिळू शकतात. धनु राशीच्या लोकांनो, शेवटी एक महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. हे उपाय करताना मनात शुद्ध भाव असणे सर्वात जास्त महत्वाचे आहे. जर तुम्ही गुरुवारी मंदिरात गेलात, दिवा लावला, पण मनात तुमच्या राग आहे, द्वेष आहे, कुणाबद्दल जरी वैर आहे, तर मग या उपायाचे फळ तुम्हाला पाहिजे तसे मिळणार नाही. म्हणून आधी मनाची शुद्धी करा, सर्वांना माफ करा, देवाप्रती कृतज्ञ राहा. ओम बृहस्पतये नमः हा मंत्र फक्त ओठांनी नाही तर संपूर्ण श्रद्धेने म्हणा. त्याचा चमत्कार तुम्ही स्वतःच अनुभवाल. जय श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, धनुराशीला यश थोडं उशिरा मिळतं, पण जेव्हा ते मिळतं तेव्हा ते संपूर्ण जगाला त्यांचा हेवा वाटेल असं त्यांना ते यश मिळतं. त्यामुळे संयम, श्रद्धा आणि देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा आधी आहे. तुमच्या जीवनातील हा नवा अध्याय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.